नाही आम्ही आणि यशराज निघाला. मित्रांनो, खूप सुंदर अशी कमान आहे. कमाने जो आतमध्ये गेल्यानंतर जर बघितलं तर उजव्या साईडला मोठा तलाव आहे. तलावाच्या बरोबर समोर पाहिल्यानंतर एक भव्य असं मंदिर आहे. उंचची उंच नारळाचं झाडं, त्या नारळाच्या झाडाच्या बरोबर मध्यभागी मंदिर आहे. सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि मंदिर पाहायला खूप छान वाटतं. पाणी, खूप सारं पाणी त्या तलावात आहे. तो आम्ही ती कमान कवर करून पुढच्या कमानीपर्यंत गेलो. पुढच्या कमानीमध्ये मेन कमानीच्या समोर आम्हाला वेलकमसाठी भव्य असा हत्ती तिथे होता. ते हत्ती पाहायला खूप छान वाटलं. यशराजने तिथं फोटो देखील काढले आणि खूप फिरला देखील. समोर गेलो, तिथे जलकुंड होतं. आम्ही हातपाय धुतले, फ्रेश झालो आणि लगेच दर्शनाला आतमध्ये गेलो. मित्रांनो, सुरुवातीला गणरायाची मूर्ती होती. गणरायाचं दर्शन घेतलं आणि खाली गेलो. मंदिर अत्यंत आखीव आहे. अत्यंत सुंदर असं नक्षीकाम त्याच्यावर केलेलं आहे. सुंदर अशा त्यावर मूर्त्या देखील केल्या आहेत. त्याच्यावर एक मूर्ती पाहिली ती स्वामी विवेकानंदांची. खूप सुंदर अशी मूर्ती त्याच्यावर त्यांनी लावलेली आहे आणि त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या देवदेवतांचे देखील फोटोज वगैरे आहेत, मूर्त्या बनलेल्या आहेत. तर चिरेबंद असे मंदिर आहे. नक्षीकाम केलं सुंदर असा, त्याला रंगसुद्धा दिला आहे. मित्रांनो, या मंदिराची खासियत अशी आहे की असं म्हणलं जातं की या मंदिरावर मंदिराच्या जो जीर्णोद्धार केला तिथल्या त्या बाबांचं देखील तिथे, त्यांची देखील तिथे समाधी आहे. आणि ह्या ठिकाणाला प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण या तिघा जणांनी भेट दिलेली होती आणि अशी एक आख्यायिका आहे असं